गौरी गणपती विशेष फक्त 1 तासामध्ये नैवेद्याची थाळी कशी बनवायची ते आपण बघू। त्यामध्ये तळणीचे मोदक सगळ्यात आधी एक किलो चणा डाळ घेतलेली आहे, ती स्वच्छ अशी निवडलेली आहे। फक्त 1 तासामध्ये स्टेप बाय स्टेप कोणाचीही मदत न घेता हा स्वयंपाक कसा बनवायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत। आता डाळीच्या तिप्पट आपल्याला पाणी घ्यायचं, ते पाण्यामध्ये उकळायला ठेवायचं। त्यामध्ये 1 चमचा तेल आणि 1 चिमूट हळद टाकायची। तेलामुळे डाळ अशी पटकन शिजल्या जाते। डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतली। आता इकडं पाणी उकळायला ठेवलं, त्यालाही थोडीशी उकळी आली। पाण्यामध्ये धुतलेली चणा डाळ टाकून द्यायची। डाळ टाकल्यानंतर झाकण ठेवायचं। झाकण ठेवण्याआधी त्यावर पाणी टाकायचं, म्हणजे डाळ उतू जात नाही। आता डाळीला उकळी आली की डाळीला या पद्धतीने फेस येतो, तो फेस आपल्याला काढून घ्यायचा चमच्याने या पद्धतीने। यामुळे डाळीतला जो वातळपणा असतो तो कमी होतो फेस काढल्यामुळं। सगळा फेस काढून घ्यायचा। हा फेस काढल्यानंतर आपल्याला या डाळीच्या 5 शिट्ट्या घ्यायच्या आहे। लो टू मीडियम गॅस, कमीही नाही आणि जास्त नाही असा ठेवून या शिट्ट्या घ्यायच्या आहे। डाळ शिजत आहे तेवढ्या वेळेमध्ये कणिक मळून घेऊ। आता या पिठामध्ये ना मैदा टाकला ना तेल टाकलं, फक्त मीठ टाकून थोडं पाणी टाकून आपण चपात्याला जशी कणिक मळतो त्या पद्धतीने कणिक मळून घ्यायची आहे आणि ती तुंबत ठेवायची, म्हणजे पोळ्या छान येतात। डाळीला 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता पीठ मळून झाल्यानंतर 2 मोठे कांदे उभे कापले, ते तेलामध्ये या पद्धतीने भाजून घेतले। लसूण घेतलेला आहे 1 मोठी कांडी, 2 इंच आले, 1 मोठा चमचा धने आणि 1 वाटी सुकं खोबरं, कोथिंबीर 1 मूठ, 5 ते 6 मिरच्या घेतल्या, त्याही भाजून घेतल्या, धनेही भाजून घेतले। हा मसाला मिक्सरमध्ये वाटून काढू। आता मसाला वाटून झाल्यानंतर आता भाज्यासाठी 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहे, कोथिंबीर 1 मूठ कापली, ओवा 1 चमचा आणि 9 ते 10 मिरच्या, लसूण 1 चमचा, जिरं पाणी न टाकता वाटलेला आहे। त्यामध्ये आपल्याला भजे किती बनवायचे त्या अंदाजामध्ये पीठ टाकायचं। 1 किलो डाळीसाठी पाऊण किलो पिठाचे भजे या ठिकाणी काढलेले आहे। आता बेसन पीठ टाकून हे पीठ बाजूला ठेवून देऊ। मसालाही वाटून झाला। आता डाळ शिजूस्तवर, कुकर थंड होईस्तवर आपला मसाला भाज्याचं पीठ मळून झालं। डाळही आपली शिजलेली आहे, ती चाळणीमध्ये गाळून घेतली। गूळ टाकण्याआधी सगळ्यात आधी डाळ चांगल्या पद्धतीने मॅश केली। जेवढी डाळ घेतली तेवढ्याच मापात गूळ किंवा साखर, किंवा जेवढी डाळ घेतली त्याच्या निम्मा गूळ व तेवढीच साखर या पद्धतीने घेतली। आता आमटीला तडका देऊन घेऊ। एकीकडे डाळीलाही चटका देण्यासाठी ठेवलेला आहे आणि एका गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं। आता ही कटाची आमटी बनवताना पोळ्यांसोबत
जास्त आमटी स्पायसी न बनवता थोडीशी सॉफ्ट अशी आमटी छान लागते। तेलामध्ये कढीपत्ता तळून घ्यायचा आणि अगदी 1 चमचा कांदा लसूण मसाला, कोथिंबीर मसाला फक्त निम्मा चमचा घेतला, म्हणजे दोन्ही मिळून फक्त 1 चमचा मसाला घातलेला आहे। हा मसाला तेलामध्ये तळून घेतला। त्यानंतर वाटण केलेला वल्ला मसालाही यामध्ये टाकायचा। 1 चमचा हळदही टाकलेली होती। आता या मसाल्याला चांगलं तेल सुटून द्यायचं। मला थोडासा कमी मसाला वाटला म्हणून मी मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा मसाला पुन्हा कांदा लसूण मसाला टाकला। तेलामध्ये छान असे सगळे मसाले तेल सुटूपर्यंत तळून घ्यायचे। मसाला हळूहळू कढई सोडायला लागला, म्हणजे तेलही सोडायला लागला, पण अजून 1 ते 2 मिनिटं पुन्हा मसाला हलवून घेऊ। मधून ती डाळही मधून अशी हलवायची आहे, म्हणजे डाळ खाली लागल्या जायची नाही। एका वेळेस 2 कामं केली की पटकन असा स्वयंपाक आपला हा होतो। मसाल्याने चांगलं तेल सोडलेलं आहे। आता डाळीचं जे गाळून घेतलेलं पाणी, त्यामध्ये मी अजून 1 ते 2 ग्लास पाणी टाकून पाणी उकळून घेतलं। आमटीला पाणी उकळून टाकलं की छान अशी चव लागते। घट्ट पातळ अंदाजानुसार ही आमटी, कटाची आमटी बनवायची आहे। आता ही आमटी बनवताना जास्त घट्ट न बनवता थोडीशी पातळ, म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। आता ही आमटी आता पातळ दिसत असली तरी उकळी आली की ती थोडीशी घट्ट होईल। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। आमटी बनवताना वाटणामध्ये थोडीशी शिजवलेली डाळही घ्यायची। डाळही वाटून टाकलेली आहे। 1 छोटी वाटी डाळ वाटण्यासाठी घेतली होती। आता पुन्हा आपण इकडे डाळ चटका देत होतो तिकडे येऊ। डाळीला जवळजवळ चटका देऊन झालेला आहे। आता हा चमचा असा एकदम उभा असा झालेला आहे, म्हणजेच आपल्या डाळीला चटका देऊन झाला। आता ही थंड होण्यासाठी, थोडीशी कोमट होण्यासाठी ठेवून देऊ। इकडं तेल तापायला ठेवलं, आमटी काढून घेतली एका पातेल्यामध्ये, त्याच कढईमध्ये स्वच्छ धुवून तेल तापायला ठेवलं। भजे काढण्याच्या आधी कुरडया तळून घेऊ, म्हणजे भजे आधी काढले की कुरडया फुगती नाही, म्हणून आपल्याला जेवढ्या कुरडया तळायच्या तेवढ्या तळून घेऊ। 7 ते 8 कुरडया या ठिकाणी तळलेल्या आहे। भज्याला च्या पिठामध्ये लागल तेवढं पाणी टाकून मळून घेतलं। आता त्यानंतर भजे काढून घेऊ। आता डाळही जास्त थंड होऊन द्यायची नाही, कोमट होईस्तोवर आपण भजे तळून घेऊ। या पद्धतीने भजेही तळून घ्यायचे सगळे। आता मोदकासाठी अशी पोळी लाटलेली आहे, डाळ वाटून झालेली आहे। आता मोदक बनवून घेऊ। या पद्धतीने त्याच पिठातली कणिक घेऊन पातळ अशी पोळी लाटून घेतली व ग्लासाने असे गोल गोल काप केले। आपल्याला जितके मोदक बनवायचे त्या पद्धतीने, आणि त्यावर थोडं पुरण घेऊन या पद्धतीने मोदकही बनवून घेतले। जेवढा शिल्लक गोळा होईल ते अलगद असा या पद्धतीने पिळून घ्यायचा। छान असा आपला मोदकही बनून झाला।
हे मोदक खायला एकदम छान असे लागतात. या पद्धतीने लो टू मीडियम हीटमध्ये मोदक तळून घ्यायचे, म्हणजे आतमध्ये जे पुरण घातलेलं आहे ते एकदम खमंग असं लागतं. आता ही पोळी, मोदकाची पोळी लाटताना पातळ लाटायची, म्हणजे मोदक एकदम छान असे. यावर थोडं तूप टाकून मोदक खूप छान लागतात. आता सगळ्यात शेवट आपण पोळ्या बनवून घेऊ. पोळ्या बनवण्यासाठी आता 1 किलो पुरणाच्या पोळ्या बनवायच्या होत्या, म्हणून 1 जण भाजायला आणि 1 जण लाटायला. बाकीच्या स्वयंपाकामध्ये कोणाचीही मदत न घेता केलेला आहे. फक्त पोळ्या बनवताना भाजण्यासाठी जास्त पोळ्या बनवायच्या असतात, म्हणून भाजण्यासाठी 1 जण आणि लाटण्यासाठी. या पद्धतीने अजिबातही पोळी फुटलेली नाही, एकदम मऊ लुसलुशीत अशी आपली पोळी ही झालेली आहे. याच पद्धतीने सगळ्या पोळ्या बनवून घेऊ. हे बघा, दिसतानाच एकदम सॉफ्ट अशी मऊ लुसलुशीत आपली पोळी दिसत आहे. या पद्धतीने सगळ्या पोळ्या बनवून झाल्या. आता नैवेद्याच्या साठी केळीचं पान घेतलं, ते स्वच्छ धुवून पुसून घेतलं. त्यामध्ये या पद्धतीने नैवेद्य आपण ठेवलेला आहे. भजे, भात, कुरडई, मोदक, तूप टाकून दूध, लिंबू, आमटी. अगदी झटपट फक्त 1 तासामध्ये या पद्धतीने स्वयंपाक केला की फक्त 1 तासात स्वयंपाक बनतो.